जर तुम्ही तुमच्या मुलाला ऑटोने शाळेत पाठवत असाल तर पालकांनी काळजी घेणं खूप गरजेचं आहे. कारण तुमच्या मुलाला शाळेत जाण्यासाठी आणि परत आणण्यासाठी ऑटोचा चालक हा ऑटो कसा चालवतो हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. अनेकदा ऑटो चालक त्याच्या वाहनामध्ये प्रवासी भरण्यासाठी किंवा शाळेच्या वेळेत ट्रॅफिक जॅम टाळण्यासाठी विचित्र गाडी चालवताना आपल्याला पाहायला मिळतं. हा व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हाला हे तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलासाठी किती धोकादायक असू शकतं हे समजून जाईल. सोशल मीडियावरती व्हायरल होत असलेले हे CCTV फुटेज तामिळनाडूतील असल्याचं सांगितलं जात आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळते की एक ऑटो भरधाव वेगानं धावताना दिसते. ऑटो रिक्षातून अचानक एक चिमुकली रस्त्यावर पडताना दिसते. ऑटो रिक्षाचा वेग इतका जास्त आहे की थोडासा वळण घेतल्यावर ही मुलगी ऑटो रिक्षातून बाहेर पडते. सुदैवानं ती पडल्यानंतर मुलगी लगेच उठते. हे पाहून आजूबाजूचे लोक त्या मुलीकडे धावतात आणि त्या चिमुकलीला मदत करतात. हा व्हायरल झालेला व्हिडिओ X अकाउंटवरून मोहम्मद 313 नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं गेलं आहे की आजचे CCTV फुटेज हे केवळ अपघात नाही तर ते प्रत्येक पालकांसाठी एक इशारा आहे जे त्यांच्या मुलांना ऑटो रिक्षातून शाळेत घेऊन जातात. जो कोणी आपल्या मुलांना ऑटोनं पाठवतो त्याने ड्रायव्हरला काळजीपूर्वक गाडी चालवण्यास स्पष्टपणे सांगावं. मुलांना वारंवार विचारा, ऑटो रिक्षा वेगानं जात आहे का? ड्रायव्हर त्यांचा फोन वापरत आहे का? तुम्हाला रस्त्यावर भीती वाटते का? तुम्हाला सीटवरून पडावंसं वाटतं का? सावध राहा. तुमच्या मुलाला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी तुमची आहे. आपण किती वेळा आपल्या मुलाला विचारतो की त्याचा प्रवास कसा होतो? हा व्हायरल झालेला व्हिडिओ X अकाउंटवरून पोस्ट होताच लाखो लोकांनी पाहिला आहे. विविध अशा प्रतिक्रिया, संतापजनक प्रतिक्रिया चालकाविरुद्ध नेटकरी करताना पाहायला मिळत आहेत. त्यातील एका जर म्हटले अशा ऑटो चालकावर कठोर कारवाई केली जावी. कारण पालक त्यांच्या मुलांना शाळेत नेण्यासाठी त्यांच्यावर विश्वास ठेवतात आणि हे लोक निष्काळजीपणामुळे असे अपघात घडवतात. तर दुसऱ्या जसं म्हटलंय ही सर्वात मोठी समस्या आहे. शालेय वाहनांच्या फिटनेसबाबत शाळांचा निष्काळजीपणा आणि पालकांची जाणीव नसणे ही दोन्ही मिळून अपघातांना निमंत्रणच असते. अशाच व्हिडिओसाठी तुम्ही सतर्क राहा आणि आपल्या SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा.